मित्रांनो, आपण आलो आहे चौराई मंदिरच्या इथं. जय शंभूराजे, जय शिवराय. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहे चौराई देवी मंदिर, सोमटणे फाटा या ठिकाणी हे चौराई मंदिर स्थित आहे. तर माझ्याबरोबर आहे आज विराज. तर विराज आणि आमची सगळी मंडळी वरती आता थांबलेली आहे. आम्ही सगळी मंडळी हा ट्रेक करणार आहोत. तर चला मंडळी, पाहूया चौराई देवी मंदिर. मंडळी, पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेलं सोमटणे फाटा ग्रामदैवत श्री चौराई देवी मंदिर, निसर्ग आणि श्रद्धास्थान या दोन्हीचा संगम झालेलं हे ठिकाण. आज दुसऱ्यांदा जाण्याचा योग आला. जुन्या मुंबई पुणे हायवेवरून सोमटणे टोलनाक्याच्या पुढे सोमटणे रस्त्यावर या डोंगराच्या कुशीत वसलेलं आणि महत्त्वाचं म्हणजे कड्याच्या बाजूला हे असणारं मंदिर हवेत आहे की काय असा भास होतो. आई चौराई देवी ही सर्व सोमटणे फाटा गावची ग्रामदैवत व श्रद्धास्थान आहे. बऱ्याच पुणेकरांना हे मंदिर ठाऊकच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ट्रेकिंग पण होतं. डोंगराच्या पायवाटेनं हिरवळ झाडातून आपण पायी डोंगर चढू लागतो. काही ठिकाणची चढाई चढून गेल्यावर सपाट भाग लागतो. वाटेच्या दोन्ही भागात घनदाट झाडी असल्यामुळे सावली पडते, म्हणून उन्हातही उन्हाळा जाणवत नाही. पाण्याची वरती सोय आहे, तरीही स्वतःजवळ आपण स्वतःची पाण्याची बॉटल ठेवावी. पुरातन मंदिर आहे. तर हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे. हा NH4 हायवे आहे. इथून काही गाड्या दिसतील तुम्हाला झाडीतून. तर इथून हा डोंगर चालू होतो. निसर्गाच्या सानिध्यातनं आपण वरती जातो. हा डोंगराळ भाग आहे. इथून चांगला रस्ता आहे वरती जाण्यासाठी. मग इथून पायी आपण जाऊ शकतो. थोड्या अंतरावर वरती सपाटी लागते. हा चढ भाग आहे थोडासा. वरती गेल्यानंतर सपाटी लागते. मग पुढे झाडांमधून एक मंदिर आहे, ते चौराई देवी मंदिर. तर चला पाहूया हे मंदिर. डोंगराच्या पायथ्यापासून 1 तास वेळ आपल्याला मंदिरापर्यंत लागतो. काही ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. निसर्गाचं आगळं वेगळं रूप इकडे आपल्याला पाहता येतं. थंड हवेच्या झुळका इकडे जाणवतात. मित्रांनो, आपण आलो आहे चौराई देवी मंदिरच्या इथं. हे आहेत आमचे काका आणि दीदी आणि दादा. आपण झालो देवीचे दर्शन. शिवराय, जय शंभूराजे. मंदिरात पोहोचण्यासाठी पायथ्याला एक कमान लागते. कमानीवर चौराई देवी मंदिर असा उल्लेख आढळतो. कमानीच्या खालच्या रस्त्यावर पार्किंगची सुविधा आहे. आपल्या फॅमिली बरोबर आपण 1 दिवसाची सुंदर ट्रिप इकडे आपण नियोजन करू शकता. मंडळी, चौराई देवी मंदिर धार्मिक स्थळ असून ते एक आकर्षक आणि हिरवीगार टेकडी आहे. चौराई देवी मंदिर हे सोमटणे फाट्याजवळील चौराई देवी टेकड्यावर वसलेले एक स्थानिक देवी मंदिर आहे. चौराई देवी मंदिर हे लहान आहे, परंतु मंदिराची वास्तुकला उत्कृष्ट आहे. टेकडीच्या कडेला हे मंदिर वसलं आहे. मंदिरातील टेकडीवर चौराई देवी मातेची सुंदर अशी मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या मध्यभागी एक सोनेरी रंगाचा कासवही आपल्याला पाहता येतो. त्याशिवाय चौराई देवी मंदिरापर्यंत पोहोचण्याचा ट्रेक हा अद्भुत आहे. चढाईची श्रेणी उत्तम आहे, तसेच सोपीही आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे जवळील सोमटणे फाट्याजवळ डोंगरावर वसलेलं एक प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे. हे मंदिर देवी चौराईला समर्पित असून निसर्गरम्य परिसरात वसले असल्यामुळे भाविकांना मानसिक शांती आणि शांतता मिळते. नवरात्र आणि इतर धार्मिक सणांच्या वेळी या ठिकाणी मोठी गर्दी होते. हे मंदिर पुणे मुंबई महामार्ग म्हणजे जुना मुंबई पुणे महामार्ग सोमटणे फाट्याजवळील एका डोंगरावर वसलेले हे मंदिर आहे. आध्यात्मिक आणि निसर्गरम्य सौंदर्य इकडे आपल्याला पाहता येतं. मंदिर सुंदर आणि शांत अशा निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे, जे ट्रेकर्स निसर्गप्रेमी
यांच्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे मंदिर देवी चौराईला समर्पित असून या प्रदेशातील भाविकांसाठी हे एक पवित्र ठिकाण आहे. सण आणि उत्सव म्हणजेच नवरात्री आणि इतर महत्त्वाच्या धार्मिक सणामध्ये येथे मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येत असतात. तर मंदिराला नक्की आवर्जून भेट द्या. आपल्या जवळ पाण्याच्या बॉटल तसेच योग्य ती काळजी घेऊन इकडे या. खाण्याची वरती सोय नसल्यामुळे आपल्याला नाश्त्यासाठी किंवा किरकोळ आहारासाठी जेवण किंवा नाश्ता आपण आणू शकता. तसेच हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असून या ठिकाणी येताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या बरोबर आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा आनंद भेटेल व एक वेगळी आगळी ट्रेक या ठिकाणी पुण्याजवळ असल्यामुळे एकदम पिंपरी चिंचवडच्या जवळ असल्यामुळे या ठिकाणी आपण नक्की भेट द्या. तर चला मित्रांनो, आपण पाहूया आता चौराई देवी मंदिर. पुण्याजवळचं शांत ठिकाण. मंदिरात पोहोचल्यावर खालचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. डोंगरावर डोंगराच्या कुशीत ही चौराई देवी वसली आहे. पिंपरी चिंचवडपासून 20 किलोमीटरवर हे मंदिर आपल्याला पाहता येतं. चौराई देवी मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा या ठिकाणी स्थित आहे. मावळ तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर पर्वतीय भागात असून परिसरातील निसर्ग शांत आणि रमणीय आहे. आरामदायी सुटसुटीत पादत्राण घाला. चढाई अडचणीत होऊ नये याची काळजी घ्या. पिकनिकसाठी किंवा एकत्र फॅमिली सोबत जाणार असाल तर पूर्व नियोजन करून जावा. गर्दी वाहतूक याची माहिती घेऊन रवाना व्हा. नवरात्र, दिवाळी किंवा स्थानिक उत्सव काळात मंदिरात विशेष कार्यक्रम, भजन, आरती असते. मंदिराचा अचूक कालावधी किंवा मूळ कधी झाला याबद्दल विश्वसनीय पुरावे उपलब्ध नाहीत. मावळात निसर्ग सौंदर्याचं अलौकिक खनिजे आहेत. सह्याद्रीच्या रांगा, दऱ्याखोऱ्या, शिवकालीन गडकिल्ले आणि या सर्वातून बहरलेला निसर्ग पाहण्यासाठी विशेषतः वर्षा ऋतूतील निसर्ग देशभरातून लोक येत असतात. गिर्यारोहक, ट्रेकिंग करणारे आणि समाजातल्या सर्व स्तरावरील व्यक्ती आसमंत गच्च भरलेला मावळात आपल्याला दिसून येतो. धुक्यांच्या अंगी लपेटायचं. डोंगर कड्यावरून येणारे, बेभानपणे फेसाळत येणारे पांढरे शुभ्र धबधबे अंगावर घ्यायचे. गरमागरम भाजलेली कणसे, भजी, चहा इत्यादी खाद्यपदार्थ खाऊन चिंब भिजायचं हे आता सगळ्यांच्या अंगवळणी पडलं आहे. निसर्ग देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष यांचा समावेश होतो. निसर्ग आपल्यासाठी एक अविस्मरणीय देणगी आहे. निसर्गावर आपण प्रेम करून त्यानं निर्माण केलेल्या सृष्टीचा योग्य उपयोग करण्याची गरज आहे. निसर्ग सुरक्षित तर मानव जीवित सुरक्षित राहील हे कायम लक्षात ठेवावे. हिंदीमध्ये असं म्हटलं आहे, जिसकी रचना इतनी सुंदर हो, जिसकी रचना इतनी सुंदर हो तो वो कितना सुंदर होगा, तो वो कितना सुंदर होगा. ईश्वर आणि निसर्ग याला उद्देशून केलेली ही काव्यपंक्ती आहे आणि ते खरंच आहे. निसर्गाने आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे रक्षण करणे, हे लोकांपर्यंत पोहोचविणे, त्याचा ऱ्हास होऊ न देणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी नव्हे तर कर्तव्य आहे. या डोंगरावर आपल्याला निसर्गाबाबत नियम पाळण्याबाबत काही फलक लावलेले दिसतात. यावरून इकडच्या निसर्गाला सांभाळणे हे आपलं कर्तव्य किंवा जबाबदारी आहे. निसर्ग आपल्याला विनामोबदला भरभरून देत असतो, तर त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. जीवनाचे एक कलात्मक दर्जा घडवण्यासाठी निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, पण निसर्ग जतन आपल्या हातात आहे. निसर्गाच्या जंगल सफारीतून आपण डोंगराच्या कडेला असणाऱ्या छोट्या पण अतिशय सुरेख मंदिरात आपण प्रवेश करतो. थोडा वेळ या ठिकाणी बसून आई चौराई देवीचं नामस्मरण करून आशीर्वाद घेऊन मनाची शांतता आपल्याला इकडे नक्की लाभते. रोजच्या धावपळीच्या जगात कधीतरी म्हणण्यापेक्षा नेहमीच आपण अशा ठिकाणाला भेट दिल्यावर मन फ्रेश होतं एवढं मात्र नक्की. नेहमीची कामे
सोडून फक्त निसर्ग व दैवी शक्ती अनुभवण्यासाठी योग्य ठिकाण म्हणजे सुमाटणे फाटा चौराई डोंगर रांगावरील चौराई देवी मंदिर हे होय. तर नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनेलवर असेच व्हिडिओ येत असतात जे देश, धर्म, मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणी ताराराणी साहेब, मराठा साम्राज्य आणि मराठमोळे मावळे यांचा इतिहास जागृत करण्याचं छोटंसं काम आपल्या हातून होतंय. यापेक्षा अजून काय भाग्यवान असावं. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.